नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी चिकू आईस्क्रीम करायला अगदी सोपी, सुटसुटीत आणि कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा पावडरचा वापर न करता केवळ दूध, साखर, फळांचा गर ह्याचा वापर करून मस्त क्रीमी टेस्टी चिकू आईस्क्रीम बनवली आहे। मस्त चिकू आणि आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट असे आईस्क्रीम तयार करू शकता। चला तर आज मी तुम्हाला चिकूची आईस्क्रीम कशी बनवायची ते दाखवते। सर्वप्रथम चिकू स्वच्छ करून सोलून घ्या आणि चिकूच्या बिया काढून कापून घ्या। आता त्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची प्युरी बनवून घेऊया। मिक्सरच्या मोठ्या भांड्यात दूध, साखर, क्रीम किंवा साय, दुधाची पावडर, चिकूचा गर ह्या 5 गोष्टी समप्रमाणात घ्याव्यात। फळांच्या गोडीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करता येते। ह्या गोष्टी एकत्र मिक्सरमधून व्यवस्थित ब्लेंड करून घ्याव्यात। आईस्क्रीमचे मिश्रण व्यवस्थित ब्लेंड झाले आहे, ते आता एका मोठ्या प्लास्टिकच्या डब्यात ओतून घेऊया। आईस्क्रीम सेट होण्यासाठी 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यावी। फ्रीजचे कूलिंग थोडे वाढवावे। आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून 2 तास झाले आहेत, त्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घेऊन ब्लेंड करून घेऊया। आईस्क्रीम थोडेसे सेमी सॉलिड झाले आहे, असे केल्याने आईस्क्रीमचे क्रिस्टलायझेशन होत नाही। आता त्यात 2 चिकूचे बारीक केलेले तुकडे थोड्या थोड्या अंतरावर टाकून मिक्स करून घ्या। आईस्क्रीम खाताना चिकूचे तुकडे मध्ये मध्ये आल्याने छान लागतात। वरून ॲल्युमिनियम फॉइल लावा, त्यामुळे आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत। आता ते 8 ते 10 तासांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवा। अशा छान छान समर रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। पाण्यात चमचा एकदा बुडवून घेऊन आईस्क्रीम काढून घ्यावी। तुम्ही पाहू शकता आपल्या आईस्क्रीमला एकदम परफेक्ट असे टेक्स्चर आले आहे। आपले होममेड एकदम हेल्दी आणि टेस्टी असे चिकू आईस्क्रीम बनवून तयार आहे। यामध्ये फ्रेश फ्रूटची चव पण खूपच छान लागते, तुम्हीही नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी वंदनाज रेसिपीला नक्की भेट द्या। धन्यवाद।